मुंबईमध्ये सत्तेचे मार्ग सगळ्यांसाठीच खुले आहेत का हा एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतोय आणि त्यामागची कारणं सुद्धा वेगवेगळी आहेत। त्याला पार्श्वभूमी आहे कल्याण डोंबिवलीमध्ये घडत असलेल्या सध्याच्या राजकीय घडामोडींची। मुंबईत सत्तेसाठी राजकीय खिचडी होणार का हा सुद्धा प्रश्न त्यामुळे उपस्थित होतोय। मुंबईत सगळ्याच पक्षांना सत्तेची संधी आहे। मुंबई महापालिकेत सत्ता कोणाची येणार हा एक प्रश्न उपस्थित होतोय, कारण काही संदिग्ध भूमिका राजकीय पक्षांकडून घेतल्या जात आहेत। काही नवी समीकरणं, नवी गणितं आणि आकड्यांची नवी जुळवाजुळव बघायला मिळते आहे। त्यामुळे या सगळ्या शक्यता तयार झाल्यात। शिवसेना भाजप महायुतीची सत्ता येणार का, की भाजप सत्तेसाठी उद्धव ठाकरेंना साथ घालणार हा देखील एक प्रश्न उपस्थित होतोय। या शक्यतांवर आपण बोलतोय। भाजप एकनाथ शिंदे शिवाय सुद्धा सत्ता स्थापन करू शकतं। आकडे बघितले महापालिकेतले वेगवेगळ्या पक्षांचे, त्यामुळे तसा प्रयत्न भाजप करणार का हा देखील एक प्रश्न आहे। दोन्ही शिवसेना एकत्र मिळून सत्ता मिळवणार का ही देखील एक शक्यता आहे। ते अशक्य वाटत असलं तरी आकडे मात्र तसं सांगताय। आकड्यांची जुळवाजुळव मात्र होऊ शकते। भाजप शिवसेना महायुतीला बहुमत मिळालंय, मात्र दोन्ही पक्षांनी वेगवेगळ्या मार्गाने जाऊन सत्ता स्थापनेचा निर्णय घेतल्यास सर्वच राजकीय पक्षांना मुंबईत सत्ता स्थापनेची संधी मिळण्याची शक्यता आहे। मुंबईत सत्तेसाठी राजकीय खिचडी होणार का याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। मुंबई महापालिकेत भाजप शिंदेंना बाजूला ठेवण्यासाठी ठाकरे बंधूंची मदत घेण्याची शक्यता नाकारता येत नाही। ही मदत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष स्वरूपात देखील असण्याची शक्यता आहे। तर शिंदेंना सोबत घेऊन ठाकरे सुद्धा मुंबईत सत्तेचा चमत्कार करू शकतात। मनसे नेत्यांनी तर महापालिकांमध्ये कोणतीही राजकीय गणितं होऊ शकतात असं सांगून एका नव्या चर्चेला तोंड फोडलंय। पडद्यामागं खूप काही सुरू असल्याचं हे द्योतक म्हणावं लागेल। भाजपची सत्तेसाठी उद्धव ठाकरे यांना साथ बघायला मिळू शकते का हा देखील एक प्रश्न आहे, ज्याचं उत्तर काही दिवसात आपल्याला मिळेल। दुसरीकडे मुंबईकरांनी महायुतीला आपला कौल दिलेला आहे। महापौर महायुतीचाच होणार असं देखील भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी म्हटलंय। पण कल्याण डोंबिवलीत मात्र भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न शिवसेनेकडून सुरू आहेत। त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर तशाच पद्धतीचं राजकारण मुंबईत बघायला मिळू शकतं असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं होतं। अर्थात त्याला पार्श्वभूमी होती ते म्हणजे मनसेचे नगरसेवक शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात। कल्याण डोंबिवलीमध्ये तसा पाठिंबा मनसेच्या नगरसेवकांनी शिवसेनेला दिलेला आहे। 53 नगरसेवक कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेचे आलेत। याबद्दल आणखी माहिती घेऊयात। आपली प्रतिनिधी मनश्री पाठक आता आपल्या सोबत आहे। तर मनश्री, तुला काय गणित आणि आकड्यांची जुळवाजुळव सध्या दिसते मुंबई महापालिकेत राजकीय शक्यतांबद्दल सांग। सौरभ, जसा तू उल्लेख केलास की राजकीय खिचडी होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये बीएमसी मध्ये, आणि बाळा नांदगावकरांनी अगदी स्पष्ट शब्दात तसे संकेत दिलेले आहेत। पार्श्वभूमी अर्थातच केडीएमसीची आहे आणि गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राने राजकारणात अशक्य असं सगळं बघून झालेलं आहे। म्हणजे वेगवेगळ्या युत्या, वेगवेगळ्या आघाड्या आजपर्यंत महाराष्ट्राने इतक्या बघितल्या आहेत की बीएमसी मध्ये आता काही होऊ शकत नाही असं राहिलेलं नाहीये। कदाचित वेगळी समीकरणं बीएमसी मध्ये आपल्याला बघायला मिळू शकतात। सगळ्यात पहिलं समीकरण अर्थातच जे सातत्याने चर्चेत आहे ते म्हणजे भाजप आणि शिंदेची शिवसेना एकत्र येऊन सत्ता स्थापन करू शकते का, तर अर्थातच हो, त्यांचं संख्याबळ तितकं होतं आहे। मात्र जर भाजपला शिंदेंना मुंबईत बाजूला ठेवायचं असेल, मुंबईच्या बीएमसीच्या तिजोरीपासून, मुंबईच्या सत्तेपासून जर शिंदे सेनेला भाजपलाच बाजूला ठेवायचं असेल तर मग काय करणार? उद्धव ठाकरेंशी सरळ सरळ युती करणार, किंवा मग उद्धव ठाकरेंचा अप्रत्यक्षपणे पाठिंबा भाजपला मिळणार, असं सुद्धा एक राजकीय समीकरण हे राजकीय वर्तुळात चर्चेत आहे। हे समीकरण नेमकं काय आहे? जर उद्धव ठाकरेंची शिवसेना ही सभागृहात गैरहजर राहिली तर त्यांचा आकडा हा आपोआपच सभागृहातनं मायनस होतो। भाजपनं यावेळी जर मनसेला सोबत घेतलं तर त्यांना शक्यता आहे की सरकार म्हणजे सत्ता स्थापन करता येऊ शकेल बीएमसी मध्ये। हे पहिलं समीकरण। दुसरं समीकरण असं सांगतं की भाजपला जर सगळ्या पक्षांना दूर ठेवायचं असेल, अगदी शिंदे सेने सकट दूर ठेवायचं असेल, की जर भाजपला सोडून बाकी सगळ्यांनी जर एकजूट दाखवली सगळ्याच पक्षांनी, म्हणजे मग त्याच्यात शिंदेची शिवसेना असेल, त्याच्यात उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल, मनसे असेल,
अजित पवारांची राष्ट्रवादी असेल, शरद पवारांची राष्ट्रवादी असेल, अगदी सपा सुद्धा असेल, अशा सगळ्या पक्षांनी एकत्र येत जर भाजपला बाजूला ठेवायचं, सत्तेपासून लांब ठेवायचं असं ठरवलं तर ते सुद्धा समीकरण जुळून येऊ शकतं. कारण केडीएमसी मध्ये जे आपण बघतो आहोत की अशक्य असं काही राहिलेलं नाहीये. जर मनसेचा पाठिंबा शिंदे सेनेला मिळू शकतो तर कदाचित बीएमसी मध्ये. ठीक आहे मनश्री, थोडंसं थांबवतो. ही गणित नेमकी कशी साधली जाऊ शकतात ते थोडंसं प्रेक्षकांना आपण आकडे दाखवून समजावून सांगूयात, म्हणजे प्रेक्षकांना सुद्धा कल्पना येईल की मुंबईत नेमक्या काय काय शक्यता तयार होत आहेत, काय नवी आकडेमोड बघायला मिळू शकते मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी. यातली पहिली शक्यता आपण बघूयात नेमकी काय मुंबई महापालिकेत. मुंबई महापालिकेत सध्या महायुतीला कौल मिळालेला आहे. भाजपचे 89 नगरसेवक निवडून आले आहेत, शिवसेनेचे 29 आणि बहुमताचा आकडा आहे 114, ज्याला आपण मॅजिक फिगर म्हणतो. त्यामुळे दोन्ही पक्षांचे नगरसेवक आपण काउंट केले तर त्यांची बेरीज जाते 118, म्हणजे बहुमतापेक्षा सुद्धा 4 नगरसेवक हे महायुतीकडे सध्या जास्त आहे. तर ही एक शक्यता आहे आणि ज्याबद्दल आता शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षाचे नेते बोलतायत. महायुतीचा आज महापौर होणार असं सांगितलं जात आहे. त्यामुळे ही एक शक्यता आहे जी सध्या आपल्या नजरेत आहे. आणि दुसरी एक शक्यता आता बघा, समजा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 65 नगरसेवक निवडून आलेले आहेत. हे 65 नगरसेवक समजा बहुमत जेव्हा पारित करायचं असतं, सत्ता स्थापनेचा दावा करायचा असतो, तेव्हा जर गैरहजर राहिले तर बहुमताचा आकडा हा 114 वरून घसरून थेट 82 पर्यंत येईल. आता भाजपकडे आपण नगरसेवक बघितले तर ते आहेत 89 प्लस मनसेचे 6, त्यामुळे बेरीज होते आहे 95. आता आपण बघितलं 65 उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक जर गैरहजर राहिले तर बहुमताचा आकडा 82 इतका येतोय. आणि मनसेनी जर भाजपला पाठिंबा दिला तर केवळ भाजप आणि मनसे असे दोन्ही पक्ष मिळून सत्ता स्थापन करू शकतात, कारण दोघांचा मिळून बहुमताचा आकडा जातोय 95च्या आसपास. आणखी एक शक्यता आपण बघूयात, तर हे झालं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक जर गैरहजर राहिले तर अप्रत्यक्षपणे भाजपला ते मदत करू शकतात. अर्थात या फक्त शक्यता आहे, आकडे आणि मुंबईत काय समीकरणं तयार होऊ शकतात त्याचा फक्त एक अंदाज, त्या शक्यतांबद्दल आपण बोलतोय, असं सध्या तरी घडताना दिसत नाहीये. आता बघा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 65 नगरसेवक आहेत आणि त्याचबरोबर मनसेचे 6 नगरसेवक, त्याचबरोबर शिवसेनेचे 29, काँग्रेसचे 24 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 1 आणि राष्ट्रवादीचे 3 असे सर्व पक्षांचे, म्हणजे समजा भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचं या हेतूने मुंबईतले इतर सर्व पक्ष जर एकत्र आले तर नेमकं काय होऊ शकतं ती एक शक्यता आपण बघतोय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 65, मनसेचे 6 नगरसेवक अधिक शिवसेनेचे 29, काँग्रेसचे 24, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा 1 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 नगरसेवक असे सर्व पक्षांचे नगरसेवक भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आले तर 128 हा बहुमताचा आकडा हे सगळे पक्ष मिळून गाठू शकतात. अर्थात या फक्त शक्यता आहे. आणखी एक शक्यता आहे, आणखी काय आकडेमोड बघायला मिळू शकते आपण ती स्क्रीनवर पाहूयात. तर आता बघा, भाजपचे 89 नगरसेवक आहे अधिक मनसेचे 6 नगरसेवक आणि शिवसेना युबीटीचे 65 नगरसेवक. म्हणजे आज संजय राऊतांचं एक विधान आपण बघितलं की एक वेळ अत्यंत गरज असेल तेव्हा आम्ही भाजपसोबत जाऊ, पण शिंदेंना मात्र पाठिंबा देणार नाही किंवा शिंदेंसोबत सत्तेत सहभागी होणार नाही. याचा अर्थ अत्यंतिक गरज असेल तर राजकारणामध्ये शिवसेना युबीटी पक्ष हा भाजपला पाठिंबा देऊ शकतो असे संकेत संजय राऊत यांनी दिलेले आहेत. त्यामुळे अशा पद्धतीचं काही राजकारण मुंबईत घडलं तर काय घडू शकतं हे आकडे बघा. भाजपचे 89 नगरसेवक अधिक मनसेचे 6 नगरसेवक आणि अधिक शिवसेना युबीटीचे 65 नगरसेवक, म्हणजे मनसे आणि युबीटीने जर भाजपला पाठिंबा दिला तर बहुमताचा आकडा आपण महापालिकेतला बघितला होता 114, पण हे तिन्ही पक्ष जर एकत्र आले, एकनाथ शिंदेंना मुंबई महापालिकेच्या सत्तेपासून जर दूर ठेवायचं असेल ठाकरेंना तर अशा पद्धतीचं एक समीकरण बघायला मिळू शकतं. हे तिन्ही पक्ष मिळून आकडा जातोय 160. बहुमतासाठी फक्त गरजेचे आहेत 114 नगरसेवक, पण इथे मात्र हे तिन्ही पक्ष एकत्र आलेत तर बहुमताचा आकडा जातोय 160 पर्यंत. म्हणजे उद्या चालून जर शिवसेना युबीटीला शिंदेंना सत्तेपासून दूर ठेवायचं असेल तर अशा पद्धतीचं एक राजकीय समीकरण आपल्याला बघायला मिळू शकतं. अर्थात हे फक्त अंदाज आहेत, हे फक्त कयास आहे आणि अशा पद्धतीचं जर काही राजकारण मुंबई महापालिकेत घडलं तर नेमकी आकडेमोड कशी असू शकते ते समजावून सांगण्याचा आणि त्या शक्यता तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न आम्ही करतोय.